14 ऑगस्ट 1907 रोजी जन्मलेल्या गोदावरी परुळेकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायद्याच्या पदवीधर होत्या. त्या ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होत्या आणि त्यांचा स्वातंत्र्य लढ्याकडे ओढा होता. त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला, ज्यासाठी 1932 मध्ये ब्रिटिश राजवटीने त्यांना दोषी ठरवले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचे वडील, जे राजकीयदृष्ट्या मध्यमवर्गीय होते, ते संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबंध तुटले. त्यानंतर गोदावरी मुंबईत आली, जिथे तिने 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीमध्ये समाजसेवा सुरू केली. सोसायटीच्या आजीवन सदस्य म्हणून सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीच्या माध्यमातून तिने 1937 ते 1938 दरम्यान मुंबईत कामगार वर्गात एक मोठी प्रौढ साक्षरता मोहीम आयोजित केली. ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच संघटना साक्षरता मोहीम होती. ती इतकी यशस्वी झाली की मुंबई राज्याचे काँग्रेसचे मुख्यमंत्री B.G. खेर यांनी तिला राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रौढ साक्षरता नवीन विभागाची अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली. परंतु तोपर्यंत गोदावरी तिच्या विचारांमध्ये अधिक कट्टरपंथी बनत चालली होती. ही ऑफर नाकारताना तिने तिच्या अनुकरणीय शैलीत मुख्यमंत्र्यांना सांगितले की अजूनही काही लोक आहेत ज्यांना विकत घेता येत नाही. तिने 1938 मध्ये 10,000 घर कामगारांच्या जोरदार निदर्शनाचे नेतृत्व केले. गोदावरी परुळेकर यांनी त्यांच्या आयुष्यात विविध डाव्या संघटनांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. 1983 ते 1986 पर्यंत त्या CPIMच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या सचिव होत्या. त्या AIWAच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या आणि 2001 मध्ये त्या तिच्या संरक्षक झाल्या. 1975 मध्ये त्या सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या जनरल काउन्सिलवर निवडून आल्या आणि 1979 मध्ये त्या तिच्या उपाध्यक्ष झाल्या. याशिवाय 1961 पासून 19 वर्ष त्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच जंगलात वस्ती करून राहणाऱ्या जमातींची संख्या फार मोठी आहे. यांना आदिवासी म्हणून संबोधण्यात येते. जमीनदार, मालक व जमीन मक्तेदार यांच्या जुलुमाविरुद्ध जो आदिवासींचा प्रतिकार झाला, तो प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हारचा काही भाग या तालुक्यात झाला. या भागात आदिवासी लोकांच्या संख्येत वारली लोकांची मोठी जमात असून त्यांचे आदिवासी लोकसंख्येत शेकडा प्रमाण सुमारे 50 आहे. 100 वर्षापूर्वी सारे आदिवासी या भागातील जमिनींचे मालक होते. ते शेती करत असत. भरपूर धान्य पिकवून पोटभर खाऊन ते या निसर्गरम्य प्रदेशात सुखाने नांदत होते. हळूहळू आदिवासींची सारी जमीन काही सुशिक्षित लोकांच्या ताब्यात गेली. ते जमिनींचे मालक झाले. जमिनी लुबाडताना नवीन येणाऱ्या लोकांनी अत्यंत हीन राक्षसी मार्गाचा अवलंब केला. शेतकरी स्वकुशीने स्वतःच्या जमिनी बहाल करणे अशक्य होते. हे जाणून काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी गोळ्या घालून मारल्याच्या घटना विश्वसनीय गोष्टी ऐकवात आहेत. काहींना खोटे नाटे काहीतरी सांगून कपटाने कागदावर अंगठे घेऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. जमीन सुशिक्षित पांढरपेशांनी बळकावली खरी, पण जमिनीवर कष्ट करण्यासाठी त्यांना वारल्यांची जरुरी होती. जमिनी गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम करण्याची आदिवासींना निकड होती.
या परिस्थितीतूनच भोदास पद्धतीचा, वेठबिगारीचा आणि आदिवासींच्या अमानुष छळाचा उगम झाला. एकोणीसशे 45 साली मी या भागात काम करायला गेले त्यावेळी मुंबईपासून सुमारे 60 मैलांच्या अंतरावर सुमारे 1000 चौरस मैलांच्या प्रदेशात या आदिवासींचे त्यांच्यापुरतं जग होते. उंबरगाव, डहाणू, पालघर या तालुक्यात जंगलात, दऱ्याखोऱ्यात वस्ती करून हे अर्धनग्न आदिवासी अर्धपोटी परिस्थितीत जीवन जगत होते. बाहेरच्या जगाची त्यांना ओळख नव्हती, त्याची गरजही वाटत नव्हती. 1945 साली वारली शेतकऱ्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले होते, त्यांची परिस्थिती किती केविलवाणी होती याची अचूक कल्पना शहरी जनतेला येणे अशक्य आहे. 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 किंवा जास्तीत जास्त 10, क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. त्या काळी इथे लग्नाच्या गड्याची पद्धत प्रचलित होती. खरे पाहता हे कर्जगडी मराठ्यांच्या अंमलाखाली या पुष्कळशा जमाती पांढर देशांच्या किंवा खेड्यातील उच्चवर्गीयांच्या गुलाम होत्या. ब्रिटिश सत्ता आल्यानंतर गुलामी हे नाव गेले, पण त्यातल्या त्यात स्थायिक झालेल्या जंगली जमातींच्या बाबतीत गुलामीची वस्तुस्थिती मात्र कायम राहिली. नाममात्र स्वातंत्र्यच नव्या व जास्त कडक मालकीचे अंमलाखाली जाण्यास कारणीभूत झाले. तत्पूर्वी त्यांचे मालक त्यांच्या लग्नाचा खर्च करीत असत. आता त्यांना स्वतःलाच पैसे उभे करावे लागत आणि बहुतेकांच्या जवळ जरुरीपुरते 40 किंवा 50 रुपये नसल्यामुळे त्यांना काही वर्षे श्रम करण्याचा करार करावा लागतो. विवाह ही नैसर्गिक व सामाजिकदृष्ट्या आवश्यक घटना आहे. विशेषतः आदिवासी जमातीत त्याला विशेष महत्त्व आहे. अविवाहित माणसाला त्यांच्या जमातीत कमी लेखण्यात येते, म्हणून तर लग्न करायलाच पाहिजे. पण लग्न करायचे म्हटले की आदिवासींच्या पुढे संकट परंपरा उभी राहत असे. आदिवासींना लग्नासाठी लागणारी रक्कम जमीनदाराकडून किंवा सावकाराकडून कर्ज म्हणून घ्यावी लागेल. प्रॉमिसरी नोट करून ते कर्ज न फेडता आल्यास सक्तीने त्याच्या वारसावर लादण्यात येईल. अशा रीतीने कुटुंबच्या कुटुंब गुलामीत खितपत पडत. आदिवासींची पिळवणूक व छळ त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे सुरू झाला. तेव्हा ते जीवावर उदार होऊन 1945 साली पोटतिडकीने प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले. हा लढा 2 वर्षे चालला होता. हलक्या प्रतीचा जमिनीचा तुकडा कसण्यासाठी आदिवासींना देताना जमीन मालक करार करून घेत. त्या कराराला कबुलायत म्हणतात. त्या करारानुसार पीक आल्यानंतर त्या पिकाचा अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त वाटा जमीन मालकाला द्यावा लागेल. प्रत्यक्षात करारात ठरल्यापेक्षा जास्त वसूल करीत असत. हा जमिनीचा तुकडा हेच त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. जो वाटा जमीन मालकाला देत त्याला खंड किंवा मक्ता म्हणतात. जो शेतकरी जमीन कसावयास तयार असेल त्याला कुळ असे म्हणतात. महाराष्ट्र किसान सभेतर्फे पहिली महाराष्ट्र किसान परिषद ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे घेण्यात आली. या परिषदेपूर्वी कोम परुळेकर यांनी परिषदेच्या प्रचारासाठी उंबरगाव तालुक्यात डोंगारी या गावी जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या भाषणाने वारल्यांच्या मनाची पकड घेतली. दुसरे जागतिक युद्ध नुकतेच संपले होते. 93 कलमी सरकार अस्तित्वात होते. जाहीर सभांना बंदी होती, तरीही वारली सभेची उत्सुकतेने वाट पाहत होते. तारीख 6 फेब्रुवारी
1947 रोजी इंडियन पिनल कोड 153व्या कलमानुसार मला अटक करण्यात आली. माझ्यावर हिंसेला प्रोत्साहन देणारी भाषणे करण्याबाबत खटला करण्यात आला. मला ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तारखेच्या दिवशी कोर्टात हजर राहण्यासाठी माझ्यावर समन्स बजावण्यात आली. कोर्टात हजर राहण्यासाठी मी ठाण्याला गेले. कोर्टातून बाहेर पडल्यावर हद्दपारीचा हुकूम मोडल्याबद्दल मला अटक करण्यात आली. कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स काढून नंतर जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल अटक करणे चुकीचे व अगदीच हास्यास्पद होते. पण येन केन प्रकारेनं मला अटक करावयाची एवढाच हेतू होता. सरकारने किसान सभेचे सारे पुढारी व कार्यकर्ते जिल्ह्यातून हद्दपार केले. शेकडो प्रमुख आदिवासी कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. या बदललेल्या वातावरणात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचाराला सुरुवात झाली. 1953 साली ठाणे जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्र परिषदेची तयारी करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हजारो आदिवासी उपस्थित राहतील ही घोषणा मी करताच सारा मूड बदलला. वारल्यांमध्ये झालेला मुख्य फरक म्हणजे त्यांची अस्मिता जागी झाली आहे. संघटनेमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अन्यायाला टोकर द्यायला तयार झालेला हा वादी पुढची पावले उचलल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षात व चळवळीच्या ओघात झालेली ही पूर्वतयारी हीच त्यांची व आमची कमाई आहे. आलवरीत राबून मी मरू किती डोंगरी घेत माझ ग मी बेनू किती. आलवरीत राबून मी मरू किती गवळाचा भारा बाई ग घेऊन चढावा किती. गवताचा भारा बाई ग घेऊन चढावा किती. आडाच पाणी बाई ग पाणी वाढावा किती. आडाच पाणी बाई ग पाणी वाढावा किती. घरात ताना बाई ग ताना रडल किती. घरात ताना बाई ग ताना रडल किती. तान्याच रड ऐकून पाना येईल किती. तान्याच रड ऐकून पाना येईल किती. डोंगरी घेत माझ ग मी भेटू किती. आलवरीत राबून मी मारू किती. आलालवरी जमीन नांगरून आलालवरी जमीन नांगरून उभं पीक नाचे उभं पीक नाचे. पर्यक मेला पर्यक मेला हिसकून घेतो बाई हिसकून घेतो बाई. उपाशी राहून ग आम्ही मराव किती. उपाशी राहून ग आम्ही मराव किती. डोंगरीचे आलवरीत राबून मी मारू किती. महागाईनं बाई घातला है दोष गळावळी बाई बेकारी फास. पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून. आशीष वर्षावर वर्ष जातील किती. आशीष वर्षावर वर्ष जातील किती. डोंगरी घेत माझ ग अक्षय राया कुंकुका पाळा संसार वेलीच्या फुलवाया फुला. रूप नव आणू महाराष्ट्र फुला. जुलमाची खात रावणी खात जुलमाची खात रावणी खात. आलवरीत राबून मी मारू किती. डोंगरीचे माझ ग मी भेटू किती.